नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी चटकदार चमचमीत वाटण न करता अगदी कमी त्रासात झटपट तयार होणारी बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते बघतोय। मस्त अशी चमचमीत स्वादिष्ट आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। बॅचलरसाठी ही झटपट तयार होणारी भाजी आहे। तर याला वाटण करायची काहीच गरज नाही, तरी सुद्धा ही भाजी दाटसर आणि एकसंध होते। तुमची सुद्धा बटाट्याची भाजी अशी छान दाटसर यावी तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करून बघू नका। चला तर मग मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। याआधी आपण बटाट्याच्या खूप साऱ्या रेसिपी बघितल्या आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा, म्हणजे त्यासुद्धा तुम्हाला रेसिपी शिकायला मिळतील। चला तर मग पटकन अशी बटाट्याची तरीबाज लाजवाब टेस्टी भाजी बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर इथं उकडलेले 4 बटाटे घेतले, त्याची सालसुद्धा काढून घेतली आणि त्याच्या बघा अशा मध्यम आकाराप्रमाणे फोडी केल्या। आता आपल्याला मसाल्यामध्ये काय लागणार ते बघूया। तर इथं 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहे, चवीनुसार मीठ लागेल आणि 2 चमचे इथं आलं लसूण पेस्ट आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे सुद्धा आहे, 1 चमचा धनेपूड आणि त्याचसोबत इथं आपल्याला तर 2 हे मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे आणि 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले टोमॅटो आहे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली मी। आता यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। बघा इथे 2 चमचे तेल घालून घेतलं, तेल हलकंसं गरम झालं। आता यामध्ये जिरं घालून घेऊया, जिरे व्यवस्थित फुलायला हवं। बघा जिरं छान व्यवस्थित फुललं आहे। कढीपत्त्याची पानं घालूया, कढीपत्त्याची पानं छान अशी फ्राय झाली। आता लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे। तर कांदा घालायची कंजूसी अजिबात करायची नाही, छानपैकी असा खूप साऱ्या प्रमाणात कांदा घालायचा। तर आपण वाटण न करता बटाट्याची रस्सा भाजी करत आहे, त्यामुळे कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करायचा। या कांद्याने मस्त भाजीला चव येते। आता हलकासा सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया। बघा कांद्याला छान सोनेरी रंगावर परतून घेतलं, तुम्ही कलर बघू शकता याचा छान आला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणूनच चवीनुसार मीठ या टोमॅटोवरच घालून घ्यायचं, याने टोमॅटो हा लवकर शिजतो आणि टोमॅटो एकदम असा मऊ शिजून घेऊया। बघा इथं मस्त असा टोमॅटो एकदम मऊ शिजला आहे। आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची, त्याची चव भाजीमध्ये छान उतरते, त्यामुळे अजिबात कंजूसी करू नका। आता या कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित ही आलं लसूण पेस्ट 2 ते 3 मिनटं परतून घेऊया। इथं मस्त आलं लसूण पेस्ट मी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धनेपूड। आता हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि छान याला तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनटासाठी परतून घेऊया। बघा इथं मी मस्त हा मसाला 3 ते 4 मिनटासाठी परतून घेतला। थोडं पाणी घालते, 2 चमचे इतकं। बघा इथं मी 2 चमचे इतकं पाणी घालून घेतलं। हा मसाला बुडाशी लागणार नाही आणि छान व्यवस्थित असा शिजेल। आता मसाला 2 ते 3 मिनटासाठी आणखी परतून घेऊया। बघा मस्त हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला, तुम्ही बघू शकता मस्त याला रंगसुद्धा सुरेख आला आहे आणि सुवास तर अफलातून येतोय। आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे आणि इथं 2 ते 3 बटाटे मी यामध्ये हाताने असे छान मॅश करून घालायचे। या भाजीला एक संधपणा येईल, भाजी छान अशी दाटसर होईल। आता या मसाल्यामध्ये या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे। बघा मस्त इथं मी हा बटाटा मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला। आता यामध्ये पाणी घालायचं। बघा इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं, एवढंच पाणी घातलं आहे। तुम्ही यामध्ये कमी जास्त पाण्याचं प्रमाण करून पाणी घालू शकता, कितपत तुम्हाला ही भाजी अशी दाटसर हवी आणि कितपत अशी पातळ हवी त्यानुसार। तर इथं मी अशी पातळ भाजी करते आहे। आता यावर ठेवायचं झाकण, गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि भाजी 10 मिनटं शिजून घेऊया। आता इथे जेमतेम 10 मिनटं झाली आहे, झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्रीपास भाजी झाली आहे। क्या बात आहे, बघा
छान अशी दाटसर झाली आहे, एक संदपणा आला आहे याला. तुम्ही याचे टेक्स्चर, रंग आणि कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. मस्त अशी परफेक्ट प्रमाणात हे बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली आहे. आता आपण गॅस करूया बंद. वाटण न करता ही भाजी बनवलेली आहे, तरीसुद्धा मस्त अशी टेस्टी भाजी बनवून तयार होते. अगदी कमी वेळेत झटपट ही बटाट्याची रस्सा भाजी आपण बनवू शकतो. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता. मस्त अशी टेस्टी भाजी बनवून लवकरात लवकर तयार होते. तर ही बटाटा रस्सा भाजी बॅचलरसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. शिक्षणासाठी बरेच जण बाहेरगावी राहतात, त्यांना वाटण करून भाजी जमत नाही, तर अशी झटपट ही याची वाटण न करता भाजी बनवू शकता तुम्ही टिफिनमध्ये. चवीला खूप छान लागते. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा कमाला आला आहे, सुगंध तर घरभर दरवळला आहे. रस्सा भाजी एकदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान अशा रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.